मी निलिमा कदम, तुमची व्हर्च्युअल शिक्षिका, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर दादर. 7वी जनरल सायन्स, न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, सजीवातील पोषण. विद्यार्थी मित्रांनो, युअर बॉडी इज युअर टेम्पल. कीप इट प्युअर अँड क्लीन फॉर द सोल टू रिसाइड इन. न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवातील पोषण. बिफोर अंडरस्टँडिंग व्हॉट इज न्यूट्रिशन, लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज मल न्यूट्रिशन. बालमित्रांनो, बऱ्याच वेळेला तुम्ही अशा प्रकारे कुपोषणाबाबतच्या, मलन्यूट्रिशन बाबतच्या बातम्या टीव्हीवर बघितलेल्या असतील. अशा प्रकारची चित्र तुम्ही बघितलेली असतील आणि पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे आपल्याला जो अशक्तपणा जाणवतो किंवा जे आजारपण येतं त्यालाच कुपोषण असे म्हणतात. अ कंडिशन ऑफ वीकनेस अँड पुअर हेल्थ that results from not eating enough food or from eating food without the proper nutrients is known as malnutrition. तर हे कुपोषण होऊ नये म्हणूनच आपल्याला योग्य आहाराची, योग्य पोषणाची गरज असते. We should have proper nutritious food. So what is nutrition? In this picture you can see there are so many vegetables are there. Milk, curd, some pulses, some grains you can see. So there are different classes of nutrients. There are 6 different kinds of nutrients in your foods. That is proteins, carbohydrates, minerals, vitamins, fats and most of all water. So what is nutrition? पोषण म्हणजे काय? तर पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. The process of taking in and using food which takes place in living organism is called nutrition. आणि या योग्य पोषणासाठी अशा प्रकारे या वेगवेगळ्या 6 न्यूट्रिएंट्सची आपल्या शरीराला आवश्यकता असते. कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदके, प्रोटीन्स प्रथिने, फॅट्स स्निग्ध पदार्थ, मिनरल्स विटॅमिन्स खनिजे क्षार आणि वॉटर या सर्व घटकांची आपल्या शरीराला आवश्यकता असते. So what is the need for nutrition? So first of all we are doing so much of work. So we need energy. To supply the energy required for doing work, we need proper nutrition, proper diet. बघा, 1 ग्रॅम फॅट पासून म्हणजेच स्निग्ध पदार्थांपासून आपल्याला 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. तर 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. त्याचबरोबर 1 ग्रॅम प्रथिनांपासून we get 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी. सेकंड, शरीराची वाढ आणि विकास होण्यासाठी आपल्याला या पोषणाची गरज असते. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ अवर बॉडी. तुम्ही लहान असता हळूहळू तुमची वाढ होते, तुम्ही मोठे होत जाता. मीन्स our growth and development occurs inside our body due to this nutrition. पेशींची झीज भरून काढणे व उती दुरुस्त करणे. To replace the damaged cells and repair tissues in our body, proper nutrition should be there. So after all these requirements are there for the need for nutrition. Now there are 2 types of nutrients. We get several type of nutrients from different foodstuffs, but nutrients can be classified into 2 types. That is macronutrients म्हणजेच बृहत पोषक द्रव्ये and micronutrients means सूक्ष्म पोषक द्रव्ये. Now what are these macronutrients and micronutrients? Let's see. These are macronutrients, बृहत पोषक द्रव्ये. Carbohydrates, fats and proteins.
These are required in large quantity and therefore they are said to be macronutrients. आपल्याला जास्त प्रमाणात कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ लागतात आणि म्हणूनच ही होत बृहत पोषक द्रव्ये. And another type is micronutrients, सूक्ष्म पोषक द्रव्ये, the vitamins and minerals we require in small quantity and therefore they are called as micronutrients. But they are also essential for our body. आपल्या शरीरासाठी हे दोन्ही पोषक द्रव्ये अत्यंत आवश्यक असतात. आता स्वयंपोषण म्हणजे काय? स्वयंपोषी वनस्पती तुम्ही ऐकलेलं असेल. तर वनस्पती ह्या प्रामुख्याने स्वयंपोषी असतात. स्वयं म्हणजे स्वतः. तर काही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करून स्वतःचं पोषण करतात. याला स्वयंपोषण असे म्हणतात. Some organism can produce their own food, for example, green plants, and thus they can nourish themselves. This is called autotrophic nutrition. So plants produce their own food. They do not depend on another sources for their food. So green plants prepare their own food. And what is heterotrophic nutrition? परपोषण म्हणजे काय? तर काही सजीव अन्नासाठी इतर सजीवांवर अवलंबून असतात आणि आपलं पोषण करतात. या पद्धतीला परपोषण असे म्हणतात. उदाहरणार्थ पक्षी, प्राणी. बघा, प्राणी, पक्षी हे वनस्पतींवर अवलंबून असतात. वनस्पतींपासून आपलं अन्न मिळवतात. तर काही प्राणी इतर प्राण्यांना खाऊन आपलं भक्ष्य मिळवतात. So some organisms depend on other organisms, that is either on plants or on animals for their food. This is called heterotrophic nutrition. So autotrophs means what? Plants are autotrophs. Means what? So plants can prepare their own food. So how they prepare their own food? So plants need their food for their growth. So they can produce their own food with the help of sunlight and chlorophyll present in the leaves. Plants take carbon dioxide from the atmosphere, water from the soil and prepare their own food. This is called photosynthesis. तर वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. Plants prepare their own food by the process of photosynthesis. So this is the equation of photosynthesis. Plants take carbon dioxide from the atmosphere, water from the soil, and with the help of sunlight and chlorophyll present in the leaves, plants prepare glucose, that is food, and in this process oxygen is thrown out. So प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती अशा प्रकारे प्रकाश ऊर्जेचं म्हणजे सनलाइट इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. तो प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात आणि ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात म्हणजे आपण जी फळं खातो किंवा भाज्या खातो या स्वरूपात आपल्याला ही मिळते. इट इज इन द फॉर्म ऑफ फूड, दॅट इज ग्लुकोज, अँड ऑक्सिजन इज थ्रोन आउट इन धिस प्रोसेस. तर जमिनीतील पाणी, पोषक द्रव्ये म्हणजे विविध जमिनीतील खनिजे आणि हवेतील कार्बन डायऑक्साइड यांचा उपयोग करून पानामध्ये असलेल्या हरितद्रव्याच्या व सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने पानांमध्ये अन्न तयार करणे म्हणजेच प्रकाश संश्लेषण होय. What is photosynthesis? With the help of sunlight and chlorophyll, plants make their food in their leaves using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. This process is known as photosynthesis. So this process happens in the leaves and there is chloroplast in the leaves. हरितलवके असतात. तर पानांमध्ये असलेल्या हरितलवकामध्ये असलेलं हरितद्रव्य सूर्यप्रकाशामध्ये शोषून त्याद्वारे ग्लुकोज तयार केलं जातं
आणि या प्रक्रियेमध्ये बघा कार्बन डायऑक्साईड घेतला जातो आणि ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. तो इतर सजीव आपल्याला म्हणजेच आपण मनुष्य प्राणी तसंच इतर प्राणी हे श्वसनासाठी या ऑक्सिजनचा उपयोग करतात आणि आपण जो दिवसा कार्बन डायऑक्साईड सोडतो तो वनस्पती आपल्या अन्न तयार करण्यासाठी त्याचा वापर करतात. सो हरितलवके means chloroplast is the food factory for the plant. So oxygen is given out in this process. आता वायूंची देवाणघेवाण करण्यासाठी ना कार्बन डायऑक्साइड is taken in and oxygen is given out. So for the process of this taking in and giving out oxygen, पानाच्या बाह्य आवरणाला अतिशय सूक्ष्म छिद्रे असतात, त्यांनाच पर्णरंध्रे असे म्हणतात. So they are known as stomata. Stomata are the tiny openings or pores in the leaves which allow gas exchange. That is, carbon dioxide is taken in the leaves and oxygen is given out. तर या पर्णरंध्रांमधून बाष्पोत्सर्जन होत असते. So what are stomata? The stomata are small openings on the leaves. And through these stomata, carbon dioxide is taken in the leaves and oxygen is thrown out of the leaf. So the intake of carbon dioxide and outgoing of oxygen both takes place through these tiny pores, that is through stomata. Dear friends, पानाच्या एका चौरस इंचामध्ये जवळजवळ 45,000 ते 60,000 पर्णरंध्रे म्हणजे स्टोमॅटा असू शकतात. सो आपण आज काय शिकलो? तर पोषण म्हणजे काय, स्वयंपोषण म्हणजे काय आणि परपोषण म्हणजे काय. What is nutrition? Process of taking in and using food is called nutrition. Some organisms produce their own food. They are known as autotrophic living organisms, and that nutrition is called autotrophic nutrition. Whereas some organisms depend on other organisms for food. That nutrition is called heterotrophic nutrition. Photosynthesis, प्रकाश संश्लेषण म्हणजे काय? The photosynthesis is the process by which plants make their own food using carbon dioxide, water, sunlight and chlorophyll present in the leaves. In this process, plants convert light energy into chemical energy and store it in the form of food. Stomata, पर्णरंध्रे, पानाच्या बाह्य आवरणावर वायूंचे देवाणघेवाण करण्यासाठी असणारी सूक्ष्म छिद्रे. Small tiny openings or pores on the leaves which allows gas exchange. Thank you.